हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्याज हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला सूर्यफूल म्हणजे सनफ्लावर कसे विणायचे ते सांगणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 2.5 mm आपल्याला पिन लागेल, येलो कलरची आपल्याला उलण लागेल, ब्लॅक कलरची पण उलण लागेल, ब्राऊन कलरची उलण लागेल, कट करण्यासाठी आपल्याला कात्री लागेल. चला तर मग आपण सुरू करूया. पहिले आपण मॅजिक रिंग बनवून घेऊया. अशा पद्धतीने आपण मॅजिक रिंग करून घ्यायची. ह्यामध्ये आपल्याला 6 सिंगल खांब घ्यायचे किंवा हे पहा 2 सिंगल खांब घेतलेले आहेत. 6 घ्यायचे आहेत. 2 3 4 हे 5 आणि हे 6 हे 6 सिंगल खांब झालेले चेंज झालेले सिंगल. आपण हा दोरा आहे तो ओढून घेऊया अशा पद्धतीने. आणि पहिला जो खांब गेलेला होता आपण किंवा त्याला स्लिप टिच करायची. किंवा अशा पद्धतीने ओढून घेऊन स्लिप टिच करायची आणि एक चेन घ्यायची. हां, जिथून आपण स्लिप टिच घेतली तिथूनच आपल्याला एक सिंगल खांब घ्यायचं म्हणजे 2. आता आपण 6 सिंगल खांब घेतलेले आहे, त्यामध्ये आपल्याला 2-2 घेत जायचे सिंगल खांब. म्हणजे अशा आपल्याला 12 खांब आले पाहिजे, सिंगल चेन आली पाहिजे आपल्याला. हे पहा, हे पहा आपल्याला अशा पद्धतीने स्लिप टिच करून जोडून घेऊया. एक साखळी घ्यायची आणि आणखी अशाच पद्धतीने आपल्याला सिंगल क्रोशा किंवा सिंगल खांब करत जायचे आहेत. आपल्याला त्या शेजारी एक सिंगल क्रोशा करूया. ते शेजारी आपण 2 सिंगल क्रोशा घेतलेले होते, तिथंच आपल्याला 2 सिंगल क्रोशा घ्यायच्यात. त्या शेजारी एक सिंगल क्रोशा घ्यायच्यात. एक सिंगल क्रोशा, 2 वरती 2 सिंगल क्रोशा असे घेत जायच्यात. आपल्याला अशा 18 क्रोशा हे सिंगल क्रोशा घेत जायच्यात. या 18 क्रोशा झालेले आहेत आपले सिंगल. आता आपण या चेनमध्ये स्लिप टिच करून जोडून घेऊया. एक चेन घ्यायची, आणखीन त्यामध्येच आपल्याला एक सिंगल क्रोशा करून घ्यायचं. आणखीन एक सिंगल क्रोशा त्या शेजारी घ्यायचा आणि जे 2 आहेत आपले सिंगल क्रोशा त्यामध्ये 2च घ्यायचे. म्हणजे 1 1 2 2 अशा पद्धतीने घेत जायचे. इथे 2 त्या शेजारी 1 1 आणि 2 वरती 2. हे पहा, हा आपला 4था राऊंड आहे. आपण यामध्ये 24 सिंगल क्रोशा घेतलेले आहेत. आपण आता जोडून घेऊया. एक साखळी घ्यायची आणि आपल्याला सिंगल क्रोशा अशा पद्धतीने घ्यायचे आणि 1 2 आणि 2 वरती हे पहा 2. दोन सिंगल क्रोशावरती 2च घ्यायचे. ते शेजारी एक सिंगल क्रोशा, नंतर एक सिंगल क्रोशा आणि नंतर सिंगल क्रोशा. म्हणजे असे 3 सिंगल क्रोशा करत जायचे आपल्याला आणि 2 सिंगल क्रोशावरती 2च घ्यायचे. हे पहा, आपले 30 सिंगल क्रोशा झालेले आहेत. आता आपण जोडून घेऊया. एक चेन घ्यायची आणि त्यामध्येच आपल्याला आणखी असंच सिंगल क्रोशा द्यायचे आहेत. 1 नंतर 1 नंतर 1 आणि 2 वरती 2. हे शेजारी 1 घ्यायचा, 2 3 4 सिंगल क्रोशा आले पाहिजेत आणि 2 सिंगल क्रोशावरती 2. 36 सिंगल क्रोशा झालेले आहेत. आपण आता जोडून घेऊया आणि एक चेन घेऊया. आता ह्या पुढे आपल्याला बॅक लूप न करून घेत जायचे. बॅक लूप म्हणजे ही चेन जी आहे आपली आपण घेतलेली ही साखळी, त्याच्या मागच्या बाजूला आपल्याला विणत जायचे. हे अशा पद्धतीनं हे 2 मधनं आपण असं घेत होतो, तर ते न घेता आपल्याला शेवटी हे अशा
1 2 3 3 आणि हे 4 1 5 5 वेळा आपल्याला सिंगल क्रोशे घेत जायचे. 2 वरती आपल्याला 2 घेत जायचे. 1 2 हे पहा अशा पद्धतीने हे मागच्या बाजूला आपण असं विणत जायचं. 1 2 3 हे 4 आणि हे 5 घ्यायचे आणि 2 वरती 2 आले पाहिजेत. 1 2 हे बॅक लूपनं आपल्याला अशा पद्धतीने घेत जायचे. जोडून घेऊया आपण. एक चेन घ्यायची. आणखीन आपल्याला त्यातूनच सिंगल क्रोशे घेत जायचे. एक पण बॅक लूपनंच घेत जायचे आपल्याला. हे आपल्याला बॅक लूपनंच घ्यायचे. हे मागच्या बाजूनं या चेनमधून 1 2 3 हे 4 आणि हे 5 आणि 6 घ्यायचे आपल्याला. 6 सिंगल क्रोशे. आणि आता आपल्याला 2 वरती 2च घ्यायचे. बघा अशा पद्धतीने घेत जायचे आपल्याला. जोडून घेऊया. बॅक लूपनेच घेत जायचे आपल्याला. 1 2 3 4 5 आणि हे 6 हे पहा आपल्याला 2 वरती 2 घ्यायचे. अशा पद्धतीने आपला बेस तयार झालेला आहे. तर आपण आता वुलन कट करून घेऊया आणि आपण आता दुसरी वुलन जोडूया. हे पहा आपण ब्लॅक कलरचे वुलन जोडणार आहोत. आपण जे आपल्या ह्या बेसला बॅक लूपनं विणलेलं होतं बॅक लूपनं हे पहा हे अशा पद्धतीने जे विणलेलं होतं आपण हे पुढे राहिलेले असते साखळे आहेत किंवा हे चेन त्यामध्ये आपण विणत जाणार आहोत. अशा पद्धतीने आपण 1 2 आणि 3 चेन करून घ्यायचे आणि त्यामधूनच आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचे. अशा पद्धतीने नंतर त्याच्या शेजारी अशाच पद्धतीने आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्यात. स्लिप स्टिच घ्यायची 1 2 आणि 3 हे पहा 1 2 3 आणि तिथंच त्या शेजारी त्याच्यातच स्लिप स्टिच घेऊन आपल्याला जोडून द्यायचं. आणखी त्या शेजारीच असं स्लिप स्टिच घेऊन आपल्याला तिथं 3 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 अशा पद्धतीने आपल्याला हा राऊंड इथंपर्यंत करत जायचं. हे अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. हे पहा हे आपण अशा पद्धतीने राऊंड करून घेतलेलं आहे. आणखीन आपण मागच्या बॅक लूपनं जे केलेलं होतं त्याच्या मागं अशा पद्धतीनेच आपल्या साखळी घेत जायच्यात आपल्याला. हे पहा
1 2 3 आणि त्यातूनच आपल्याला स्लिपटेज घेऊन ते शेजारी ती तशी स्लिपटेज घ्यायची आणि 3 चेन करून घ्यायचे आता आपल्याला. हे आपण आपला हे दोरा आपण हाईड करून घेऊया खालच्या बाजूला. आपल्याला अशा 3 लाईन करत जायच्यात आपल्याला. हे पहा, ही पहिली एक लाईन आहे आपली, ही दुसरी लाईन चाललेली आहे आणि तिसरी लाईन, अशा 3 लाईन करत जायच्यात आपल्याला. हे आपले 3 राऊंड झालेले आहेत. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला दिसते. ही सनफ्लावरच्या बिया असल्यासारख्या वाटतात ना. आता आपण आपले हे कट करून घेऊया उलन आणि आपण दुसरे उलन जोडूया जे आपले येलो कलरचे आहे ते. आणि आपण खाली आपल्या ह्याच्यात अशा पद्धतीने ॲड करून घेऊया. आपण खाली घेऊया ह्याला. आपण येलो कलरची उलन जोडूया आणि आपण आता ह्याला 8 चेन घ्यायचे आहेत आपल्याला. 8 साखळे. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8 चेन घेतलेले आहेत आपण. नंतर ह्यावरती आपल्याला सिंगल चेन घेत जायचे ते. हे पहा अशा पद्धतीने 7 आले पाहिजेत आपल्याला. हे 3 झाले, हे 4, हे 5, हे 6 आणि हे 7. हे अशा पद्धतीने. नंतर आपण स्किप करायचं, हे सोडून द्यायचं. 1 2 सोडून देऊन आपण तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये स्लिपटेज घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने. आणि ह्याच्यावरती असेच 8 चेन घ्यायचे आपल्याला. 4 5 6 7 आणि 8. नंतर तसे सिंगल आपल्याला चेन घेत जायचे. 1 2 3 4 5 6 आणि हे शेवटचे 7. हे पहा हे अशा पद्धतीने दिसतात. त्या शेजारची एक साखळी स्किप करायची. दोन 3 4 5 6 7 आणि 8. आपल्याला अशाच पद्धतीने करत जायचे. सिंगल क्रोशे आहे ते. हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला पूर्ण राऊंड करत जायचे. हे पहा अशा पद्धतीने आपल्या पाकळ्यांचा बेस तयार झालेला आहे. आता आपण इथं पुढे तार जोडून घेऊया, म्हणजे पाकळ्या आपल्या ताट बसतात. ही छोट्या साईजची हे अशा जोडून घ्यायची. इथं सिंगल क्रोशे करून घ्यायचा त्या शेजारी. हे पहा अशा पद्धतीने सिंगल क्रोशे घ्यायचा. परत त्याच्या शेजारीच हाफ डबल क्रोशे घ्यायचं. नंतर 1 डबल क्रोशा घ्यायचा. त्या शेजारी एकामध्ये 2 डबल क्रोशे घ्यायचे. 1 आणि इथे दुसरा. हे पहा 2 असे. आणखीन एक सिंगल डबल क्रोशा घ्यायचा त्या शेजारीच. परत हाफ डबल क्रोशा घ्यायचं. नंतर ही तार आपल्याला आतमध्ये असं घेत जायचे. नंतर इथं सिंगल क्रोशा घ्यायचे. हे पहा. नंतर 3 चेन घ्यायचे आहेत आपल्याला आणि
जिथून हा आपण सिंगल क्रोशा घेतलं होतं त्यामधून आपल्याला असे आपले उलन काढून हे करून हे असे टोक तयार होते. आपले हे टोक तयार करायचं आपल्याला. त्याच्या शेजारी ह्या साईडनं जसं आपण घेतलेलं आहे ना त्या साईडनं तसंच घेत जायचं. म्हणजे आता सिंगल क्रोशा एक घ्यायचं. हे पहा, एक सिंगल क्रोशा घेतला. परत त्या शेजारी हाफ डबल क्रोशा एक घ्यायचा. परत एक डबल क्रोशा घ्यायचं. नंतर एकामध्ये 2 डबल क्रोशा एक घ्यायच्यात आपल्याला. एक आणि तर दुसरा. आणि त्याच्या शेजारी पण एक डबल क्रोशा. असे आपल्याला 3 डबल क्रोशा 4 डबल क्रोशा होतात आपले हे. परत हाफ डबल क्रोशा एक घ्यायचं. नंतर इथे सिंगल क्रोशा. हे पहा, हे आपलं पाकळी तयार झाली. आता नंतर आपण ही ह्यामध्ये ह्या दोन्ही पाकळ्याच्या मध्ये एक सिंगल क्रोशा घ्यायचा अशा पद्धतीने. हे पहा, ही तार आपण असंच घेत जायचं, ह्याला जोडतच जायचं. तारेचं आतमधून घेत जायची तार. सिंगल क्रोशा, हाफ डबल क्रोशा, डबल क्रोशा एक, एकामध्ये नंतर 2 आले पाहिजेत. त्याच्या शेजारी एक डबल क्रोशा. परत हाफ डबल क्रोशा. हे पहा, आणि परत इथं सिंगल क्रोशा घेतला आणि 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घ्यायच्या आणि यामधून आपल्याला असं काढून स्लिप स्टिच घ्यायची आणि टोक तयार होते आपलं पाकळीचे अशा पद्धतीने. इथे आपल्याला अशाच पद्धतीने सिंगल क्रोशा, हाफ डबल क्रोशा, परत डबल क्रोशा म्हणजे डबल खांब आपले असे 4 आले पाहिजेत. ही एक झाला आणि एकामधून 2 आले पाहिजेत. 1 2 आणि इथं डबल क्रोशा एक सिंगल घ्यायचा. त्याच्या शेजारी हाफ डबल क्रोशा एक घ्यायचा आणि सिंगल क्रोशा. हे पहा, हे अशा पद्धतीने आपली पानांचा आकार होतो. हे आपण तार घातल्यामुळे आपले हे पाकळ्या जे आहेत ते आपल्या ताट बसतात अशा. हे आपले सनफ्लावरचे पाकळ्या तयार झालेल्या आहेत. ह्या अशा पद्धतीने बघा. आपण आणखीन मागच्या बाजूला पाकळ्या करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला 10 चेन करून घ्यावं लागतील. 10 साखळे 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10. हे बघा. नंतर आपल्याला सिंगल क्रोशा करत जायचे आहेत. 9 सिंगल क्रोशा आले पाहिजेत आपले. 4 5 6 7 हे 8 आणि हे शेवटचं 9. हे पहा अशा पद्धतीने. नंतर आपल्याला एक 2 चेन घ्यायचे, 2 साखळी घ्यायच्या आणि ह्या पानांच्या मध्ये आपल्याला इथे ह्या पानांच्या मध्ये आपल्याला असे 2 मधून घेऊन असं स्लिप स्टिच करायचं. हे पहा, हे मागच्या बाजूला पानं जातात. इथे अशाच पद्धतीने आपल्याला 10 चेन घ्यायच्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सिंगल क्रोशा करत जायच्यात 9.
हे पहा, हे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण राऊंड करत जायचं आहे मागच्या भिंतीला. पाकळ्यांचा बेस तयार झालेला आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला ही छोटीशी तार लावावं लागेल, आता घ्यावं लागेल. ह्या आपल्या सनफ्लावरच्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत. त्या हे पहा, आपण आता जोडून दोरा कट करून घेऊया आपला. हे पहा अशा पद्धतीने आणि तारी आपण कट करून घेऊया. आणि उरलेले तार जे आहेत ते आपण ह्याला हाईड करून घेऊया, याच्यामध्ये घालून घेऊया असे. आणि उरलेला दोराही आपण हे अशा पद्धतीने घेऊन ह्याला बी हाईड करून घेऊ व लपवून घेऊया. हे आपले सनफ्लावर तयार झालेलं आहे. आपल्या आता खाली ग्रीन कलरचे आपल्याला याला बेस करून घ्यायचा आहे. आपण मॅजिक रिंग करून घेऊया. ह्या मॅजिक रिंगमध्ये आपण 6 सिंगल क्रोशा घ्यायच्यात. 6 सिंगल खांब घ्यायचेत आपल्याला. 1 2 3 4 हे 5 आणि 6 आपला. हे दोरा ओढून घेऊन आपण पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घेऊया. हा आपले 18 डबल खांब झालेले आहेत, डबल क्रोशा झालेले आहेत. आपण जोडून घेऊया. दोन चेन घेऊन आपण तिथेच 2 डबल खांब घेऊया. परत सिंगल डबल खांब घ्यायचा आपल्याला. 1 डबल खांब घ्यायचा. ते शेजारीचे आपल्याला एकच घ्यायचा आणि 2 डबल खांबावरती 2. हे असं पूर्ण राऊंड आपल्याला करत जायचं. 2 चेन करून घेऊया आपण. ते शेजारीचे एक डबल क्रोशा करून घेऊया. आणखीन एक डबल क्रोशा घ्यायचा आपल्याला. त्या शेजारी पण डबल क्रोशा. नंतर आपल्याला 2 डबल क्रोशा, कारण इथून आपण चेंज करत जायचे. आपले टाके हे 2 घेतले, नंतर 1, नंतर डबल क्रोशा 1 आणि परत डबल क्रोशा 2. 2 वरती 2 आले पाहिजे. 1 पहा अशा पद्धतीने. 1 2 म्हणजे सिंगल सिंगल घ्यायचे डबल क्रोशा आणि त्यावरती 2 सिंगल क्रोशा, डबल क्रोशा 2, परत 2 वरती 2, हे पहा अशा पद्धतीनं राऊंड घ्यायचा. 2 चेन करून घ्यायचे आपल्याला. त्याच जागी आपण डबल क्रोशा करत जायच्यात. आणि 2 वरती 2ही डबल क्रोशे आले पाहिजेत.
आपल्याला ह्या साईजचं बनवायचं आहे आपल्या सनफ्लावरचे. सनफ्लावरचा बेस तयार झालेला आहे आपला हा, अशा पद्धतीने. आता आपण याला ह्याच्या पाकळ्या करून घेऊया मागच्या ग्रीन कलरच्या. छोटे छोटे जे छोटे पानं असतात तशा पद्धतीने 4 चेन घ्यायच्या, 4 साखळ्या, 1 2 3 4 आणि ह्या 4 वरती असे सिंगल क्रोशा करून घ्यायच्या. 1 2 3 4 4 चेन घ्यायचे, 4 चौथ्या साखळीवरती सिंगल क्रोशा घेत जायचे. असं आपल्याला इथेपर्यंत करत जायचं. हे आपण स्लिप स्टिच करून जोडून घेऊया. सिंगल क्रोशा एक घेऊया आपण. त्या शेजारी आपल्याला डबल क्रोशा, हाफ डबल क्रोशा एक घ्यायचा, नंतर डबल क्रोशा 2 घ्यायचे आपल्याला, नंतर हाफ डबल क्रोशा, आपण 2 डबल क्रोशे घेतलेले आहेत. त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने 2 साखळी घेऊन ह्याला अशा पद्धतीने टोक तयार करूया. हे नंतर आणखीन एक डबल क्रोशा घेऊया, परत हाफ डबल क्रोशा एक घ्यायचा, नंतर सिंगल क्रोशा. दुसरीकडे पण आपण सिंगल क्रोशा, एक हाफ डबल क्रोशा घेऊया आणि डबल क्रोशा हे 2 घ्यायचे आणि त्याच्यावरती 2 चेन घेऊन आपल्याला इथे एक ही लूप तयार करायचेच आहे, असं टोक तयार केल्यासारखं. आणि परत डबल क्रोशा घेऊन हाफ डबल क्रोशा घ्यायचा आणि सिंगल क्रोशा. हे असं आपल्याला पानं तयार करत जायचे शेवटपर्यंत. इथं सनफ्लावरच्या मागचा आपला बेस तयार झालेला आहे हा. हे पहा अशा पद्धतीने. आता आपण ह्याच्यामध्ये फर घालून घेऊया, टपिंग फर कॉटन, आणि जोडून देऊया. आपण टाके घेऊया आता आणि जोडून देऊया. हे पहा अशा पद्धतीने आपण जोडत जायचे. ही अशी एक तार आहे, त्या तारेला मी अशा पद्धतीने गोल राऊंड करून घेतलेला आहे आणि त्याला ग्रीन टेप जोडते मी. हे ग्रीन टेपने असं याला पूर्ण झाकून घ्यायची ही तार आपली. हे पहा, ह्या तारेला मी असे ग्रीन टेपने जोडून घेतलेलं आहे. आता आपण थोडासा पेस्ट ठेवलेला होता मी, याच्यामध्ये असं घालून घेऊया आपण. हे आतमध्ये असं आणि आपण ह्याच्यामध्ये कॉटन भरून घेऊया. हे पहा असं ह्यामध्ये कॉटन घालून घेतलेलं आहे. आता आपण जोडून देऊया ह्याला. हे उरलेली बाजू जे आपण ठेवलेले होते ते जोडून घेऊया.